नमस्कार, मी देव शेजूळ. आपण बघतायत गल्ली ते दिल्ली एमसेन न्यूज चॅनलचा राजकीय विश्लेषणावरचा हा शो. आणि आज आपण देशाची चर्चा करणार आहोत. देशाचा मूड काय आहे लोकसभेमध्ये, सगळीकडे जी चर्चा आहे त्यामध्ये सध्या देशाकडे एकूण लोकसभेकडे कसं बघितलं जातं आहे यावरती चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत एमसेनचे सल्लागार संपादक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजय जीवरकर सर. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. महाराष्ट्राच्या सगळ्या निवडणुका संपल्या आहेत. 5व्या टप्प्यातल्या निवडणुका ज्या आहेत त्या, आणि राज्यातल्या जवळपास काही 150 जागा सोडल्या तर बाकी सगळीकडे इलेक्शन पार पडले देशामधलं. तर आता ओव्हरऑल एक देशाचा मूड थोडा कळायला लागला आहे, काय काही नाही कसा असू शकतो. तसं एन-डी-ए आघाडी जी विरोधक आहे आणि एन-डी-ए, इंडिया आणि एन-डी-ए, तर एन-डी-ए सत्ताधाऱ्यांची आघाडी आहे आणि इंडिया जी विरोधकांची आघाडी आहे, या दोघांनी दावे केले की आमचं सरकार येणार. त्याच्यात भाजपाचा दावा 400 पारचा आहे आणि इंडिया आघाडी यावेळेस सत्ता परिवर्तनाचा दावा करते. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज काल जे आहेत याच्यामध्ये काही मुलाखती काही राजकीय विश्लेषकांच्या झाल्या आणि त्याच्यामध्ये खूप चर्चा 2 दिवसामध्ये सुरू आहे की आपण पण त्या दृष्टीनं एक चर्चा करणार आहोत. साधारणतः एक साधक बाधक एक अंदाजे की देशाचा मूड काय आहे. त्याचं कारण आज पूर्ण निवडणुका झाल्यावर त्याच्यावरती सविस्तर बोललं जाईल. पण 5 टप्पे झालेले आहेत आता, 6 आणि 7 अंदाजाने बोललं जाईल. 5 टप्प्याकडे बघताना एकूण जो आहे देशाचा मूड काय आहे, एन-डी-एला कुठल्या राज्य तुम्हाला अनुकूल वाटत आहेत आणि इंडिया आघाडीला ही निवडणूक सोपी आणि कशी अवघड, कसं सांगा. नक्कीच. आपण जर नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाचा विचार केला तर त्यांनी गुजरातमधून सरळ वाराणसीला उमेदवारी 2014ला स्वतःची जाहीर केली होती आणि त्यामुळं थम्पिंग मेजॉरिटी ज्याला म्हणतो तर उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या भागामध्ये त्यांना मिळाली होती. त्याशिवाय महाराष्ट्रसुद्धा त्यांना जवळपास एकतर्फी कौल दिला होता 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये. आता त्यानंतर इतर राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला काही अपवाद वगळला तर फार मोठा विस्तार करता नाही आला, पण त्याचा आपण या निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होईल आपण त्या दृष्टीनं विचार करणार आहोत. आपण आत्ता जो उल्लेख केला की ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जे आहेत प्रशांत किशोर यांच्या राजकीय मताला खूप महत्त्व दिलं जातं आणि त्यांची जी आज मुलाखत आलेली आहे त्यांनी एक दावा केला की 400 पार जरी झाला नाही तरी भारतीय जनता पक्षाचं सरकार परत येईल आणि नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालीचं सरकार एन-डी-एचं येईल आणि त्यांना 272चा आकडा गाठणं काही फार मोठी अवघड गोष्ट राहणार नाही. त्यांचं असंही म्हणणं आहे की 405 जरी केलं नाही तर 300च्या वर जरी जागा मिळाल्या तरी तो त्यांचा विजयच असणार आहे. परंतु आपण एक मार्किंग करून ठेवल्यानंतर साधारणतः विरोधी पक्षाचे एक त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो की बघा ते 405 म्हणत होते पण यांना 272च मिळाल्या किंवा 300च मिळाल्या. पण त्यांचा मुद्दा असा आहे की काही जरी झालं तरी भारतीय जनता पक्ष ही निवडणूक जिंकलेला आहे असंच म्हणावं लागेल. तुम्ही 400 पारचा नारा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्ष हा फसला असं त्यांनी प्रिडिक्शन केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की एक तर त्यांची ती विरोधी पक्षाची ती कमजोरी झाली म्हणा किंवा मूर्खपणा असं त्यांनी बेवकूफी असा शब्द हिंदीमध्ये वापरला त्यांनी की 400 पार असं करून त्यांनी स्वतःच भारतीय जनता पक्षाला एक मोठ्या मार्किंग लेवलवर गृहीत धरलं होतं आणि त्यामुळं हारले तरी म्हणजे त्या 400 पारचा नारा जरी सक्सेस नाही झाला तरी बहुमतामध्ये येऊन सरकार पुन्हा एन-डी-एच होईल असं त्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूनं बाकी सगळे आपण जे सर्वे बघतो आहोत किंवा रिपोर्ट बघतो आहोत, उत्तर प्रदेशमध्ये योगेंद्र यादव असतील किंवा बाकी सगळे अनेक मान्यवर पत्रकार जे फिरत आहेत, राजकीय जाणकार फिरत आहेत, तर त्यांना असं वाटतं की उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा फटका यावेळेस या निवडणुकीमध्ये बसणार आहे. आणि जर उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये जर त्यांना मोठा फटका बसला तर 80 खासदार आहेत. हां, जिथून 82 खासदार आहेत त्याच्यापैकी 71 आणि मागच्या निवडणुकीत 72, 2014ला 71 खासदार होते, मागच्या निवडणुकीत 62 खासदार होते. तर जवळपास एकतर्फी कौल तिथं येत होता. आता तो असा येणार नाही असं लोकांचं म्हणणं की 38 ते 40 खासदार फक्त तिथे येऊ शकतं, म्हणजे जवळपास 50% फटका तिथं बसतो. त्याचे 2 कारण असं सांगितलं जातं की अमित शहा ज्यांना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरचं चाणक्य म्हटलं जातं, तर चाणक्याचं गणित फसलं आणि विशेषतः बुंदेलखंड सारखा जो यूपीचा भाग आहे की जिथं साधारणपणे BSP किंवा BJP या दोन ठिकाणीच मतदान होतं. यूपीमध्ये बुंदेलखंडमध्ये 21% दलित मतदान आहे. तर 400 पारचा नारा दिल्यामुळे हे सगळे दलित मतदान जे आहे तर ते मायावतीपासून थोडंसं वेगळं झालं आणि अमित शहा यांना असं वाटत होतं की हे मतदान BSPकडे जाईल आणि त्यामुळे BSP आणि भारतीय जनता पक्षांना तिथं मोठं यश मिळेल. पण हे 21% जे मतदान आहे याच्यातलं बहुतांशी मतदान हे राज्यघटना बदलली जाते का या सगळ्या चर्चेमुळं तर ते विरोधी पक्षाकडं पर्यायानं सायकलकडे डायव्हर्ट होते. त्याच्यामुळं समाजवादी पक्ष हा बुंदेलखंडमध्ये गेनिंग करतो आहे असा आता सध्याचा रिपोर्ट आहे. आता इतकं सगळं झाल्यानंतर भाजपला कुठं फायदा होतो आहे का, तर प्रशांत किशोर यांचा जो रिपोर्ट आहे त्यांनी काही सर्वेक्षणं केलेले त्यांचं म्हणणं असं की
तेलंगणामध्ये, केरळमध्ये आणि ओडिसामध्ये यांना 15 ते 20 जागांचा भारतीय जनता पक्षाला फायदा होईल मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये. पण तो जर फायदा जर आपण पकडला तरी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष बॅकफुटवर जातो आहे. उत्तर प्रदेशमध्ये त्यांना नुकसान होणार आहे. कर्नाटकमध्ये परिस्थिती काही फार अशी एकतर्फी नाही आहे भाजपची. राजस्थानमध्ये तिथला अंदाज अजून फार आलेला नाही पुढे, परंतु तिथं राजस्थानमध्ये भाजपची सरशी होईल असं आता सध्याचं चित्र आहे. आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा भाजप सरशी करेल असं सध्याचं चित्र आहे. त्यामुळे जोपर्यंत 6वा आणि 7वा टप्प्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत आपल्याला अंतिम आकड्यापर्यंत जरी जाता आलं नाही तरी भारतीय जनता पक्ष हा सरकार बनवण्याच्या कॅपॅसिटीमध्ये येऊ शकतो किंवा त्याच्या आसपास पोहोचू शकतो असं सध्या चित्र आहे. नक्कीच, म्हणजे कालपर्यंत, परवापर्यंत किंवा मागच्या 5वा टप्पा होईपर्यंत असं डिस्कशन होतं की आज भारतीय जनता पक्ष किंवा NDA खूप मोठी काय आहे ती मजल मारणार नाही, पण एक गणित परत बदलायला लागले आहे आणि आकड्यांचा खेळ परत सुरू झाला आहे की सत्तेपर्यंत जाणं त्यांना जाईल असं दिसतं आहे. दोन भारताचे साधारणतः होतात, एक उत्तर भारत आणि एक दक्षिण भारत. जर असं निवडणुकीच्या दृष्टीनं दक्षिण भारतात भाजपसाठी जरा परिस्थिती अनुकूल नसली तरी ती पहिल्यापासूनच नव्हती, म्हणजे ती काही या 2 निवडणुकांमध्ये नाही, पण त्यांनी त्या तिकडेही यश बऱ्यापैकी संपादन करायला सुरुवात केली. आणि गोपट्टा जो म्हणता उत्तर भारतीयांचा, त्या सगळ्यामध्ये सगळीकडं सर जर सांगत होते की एकट्या उत्तर प्रदेशमध्ये 70पेक्षा जास्त खासदार निवडून येणं भाजपची ही एक मोठी गोष्ट होती. आणि ह्यावेळेस जर तसे काही बदलले तरच समीकरणं काही बदलतील. कारण काही जी राज्य आहे, बंगाल आहे, महाराष्ट्र आहे, पण खाली केरळ आहे, किंवा अशीच राज्य फक्त जी आहे का ती विरोधात जातील सगळे जे आहे ते. पण बाकीचं जे आहे, पण सर इंडिया आघाडीला जे आहे, जसं यांच्यावरती उत्तर भारतात बऱ्याच ठिकाणी भाजपाला NDAला मिळतं, तसं इंडिया आघाडीला किंवा विरोधकांना जे साऊथ इंडियातनं जे आहे, दक्षिण भारतातनं मदत होईल. नक्कीच आपलं महाराष्ट्रापासूनच सुरुवात करू. खरं म्हणजे आपण महाराष्ट्राचे 5ही टप्प्याचे मतदान संपलेले, महाराष्ट्रात त्यांना अवघड जातं. सगळ्यात महत्त्वाचं राज्य जे महाराष्ट्राने या निवडणुकीवर फार मोठा परिणाम केला आणि महाराष्ट्रातल्या एकूण राजकारणाचा, देशाच्या राजकारणावर पण थोड्याफार प्रमाणात परिणाम झाला असेल. खरं म्हणजे जे सर्वेक्षण करतात ना, तर त्याच्यामध्ये असा एक प्रश्न टाकला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जी फोडाफोडीचं राजकारण झालं जे लोकांना अजिबात पटलेलं नाही, तर याचा इतर राज्यातल्या निवडणुकीवर काही परिणाम झाला का असा प्रश्न जर सर्वेमध्ये विचारला गेला तर नक्कीच त्याला मतदार हे करेल की हे बरोबर घडलेलं नाही असंच. कारण महाराष्ट्राचं वातावरण सध्या खूप तापलेलं आहे आणि प्रचंड निगेटिव्हिटी आहे. विशेषतः सोशल मीडियावर आपण जे बघतो आहोत की भाजपच्या उमेदवाराच्या बाबतीत कुणी काही कॉमेंट टाकल्यानंतर ग्रामीण भागातल्या उत्स्फूर्त अशा कॉमेंट येतात की ह्या लोकांना पाडलं पाहिजे. आणि विरोधकांनी जो प्रचार केला आहे 50 खोके आणि एकदम ओके, तर तो कुठंतरी जाऊन शेवटपर्यंत पोहोचलेला आहे. आता त्याच्यामध्ये या सगळ्या उमेदवारांचा अडचण अशी झालेली आहे की विधानसभेला सामोरं जाताना हे जे फुटून गेलेले आमदार आहे यांचं आता लोकसभेमध्येच त्यांना ह्या निकालामध्ये झलक दिसली की त्यांना काय परिणामाला सामोरं जावं लागणार आहे. तर आपण विधानसभेचा नंतर विचार करू. पण तुमचा जो प्रश्न आहे आत्ता की इंडिया आघाडीला म्हणजे विरोधी पक्षाला काय फायदा होईल, निश्चितपणे फायदा होताना दिसतो. याच्यामध्ये 2 फायदा आपण परवा चर्चा करताना आपणच तो एक मुद्दा मांडला होता की राहुल गांधींच्या बाबतीमध्ये जे निगेटिव्हिटी होती सगळ्या 2024पर्यंत, 2014 ते 24पर्यंत, की ते म्हणजे काही देशाचे पंतप्रधान पदाचं त्यांचा विषय नाव आल्याबरोबर ज्या पद्धतीनं नकारात्मक जोक्स यायचे ते आता ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये मागे पडले. आणि राहुल गांधींना काही ठिकाणी चांगला प्रतिसाद, विशेषतः उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांची स्वीकार्यता वाढायला लागली. हा एक मोठा पॉईंट आहे. त्याच्यामुळं जेव्हा स्वीकारार्हता वाढते त्यामुळं त्याचं परिणाम असा होतो की जागाही तुम्ही जिंकायला लागतात. दुसरा अत्यंत महत्त्वाचा एक उल्लेख करतो की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती पराकला प्रभाकर यांनीसुद्धा ठामपणे सांगितलेलं आहे की 220पेक्षा भारतीय जनता पक्ष जास्त जागा जिंकणार नाही, ओरिजिनल भाजप, आणि मग राहिलेल्या जागा NDA जिंकतील. कारण ते सुद्धा त्यांचे पती म्हणून आपण ही प्रतिक्रिया घेत नाही त्यांची, तर ते मुळामध्ये एक राजकीय विश्लेषक आहे. त्या अर्थाने त्यांच्या मताला खूप महत्त्व आहे. जसं आपण प्रशांत किशोर यांचं मत विचारात घेतलं, जसं पराकला प्रभाकर यांचं सुद्धा मत आपल्याला विचारात घेणं भाग आहे. कारण ते नाही म्हटलं तरी ते सत्ताधारी पक्षाच्या एका विद्यमान आणि ज्यांचा परफॉर्मिंग मंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो NDAमध्ये, अशा त्यांच्यात म्हणजे त्यांचे पती आहेत ते. पण राजकीय विश्लेषक म्हणून आपण त्यांचं मत विचारात घेतलं पाहिजे की त्यांचं म्हणणं की 220. तर 6वा आणि 7व्या टप्प्यानंतर ही परिस्थिती जर बदलली गेली तर हा आकडा आणखीन मागे पुढे होण्याची शक्यता आहे. नक्कीच. सर, तिसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचा तर तुम्ही सर्व त्याबद्दलच बोलले, महाराष्ट्रावरती काय असेल तर महाराष्ट्रावरती रोजच बोलतोय, पण महाराष्ट्र जशी देशाची आर्थिक राजधानी आहे तशी महाराष्ट्राची जी राजधानी, देशाची राजधानी आहे दिल्ली, दिल्लीवरती बोलणं यासाठी गरजेचं आहे
की दिल्लीमध्ये आज अरविंद केजरीवालांना त्यांनी अटक केली, त्यानंतर त्यांना कोर्टानं त्यांना प्रचारासाठी सोडलं आहे. आणि आज दिल्लीची जे काही मतं आहे की दोन्ही बाजूनं दिल्लीचे लोक काँग्रेसवरती खूप म्हणजे आप आणि काँग्रेसवरही खुश नाही आहे, आणि दिल्लीचे काही लोक जे आहेत ते भाजपवर खुश नाही आहे. तर दिल्लीचं ज्या जागा आहे, दिल्लीतल्या जी लढत आहे त्याकडे कसं बघतात? दिल्ली पंजाब खाली लागून तशीच नाही, ती राज्य- नक्कीच दिल्ली याच्यासाठी महत्त्वाचं की एकेकाळी शीला दीक्षित असताना तो काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्याच्यानंतर तो दिल्ली भारतीय जनता पक्षाने मदनलाल खुराना असतील किंवा मोठमोठे नेते होते त्या सगळ्या नेत्यांनी नंतर तो भाजपचा बालेकिल्ला झाला होता. आणि दुर्दैव असं म्हणता येईल भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने की देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाला महत्त्वाच्या काही राज्यांमध्ये जिथं थम्पिंग मेजॉरिटी म्हणू एकतर्फी क्लीन स्वीप जसं म्हणतो आपण तसं मिळत असताना त्यांना दिल्लीचं राज्य काही जिंकता आलं नाही आतापर्यंत. 2014 पासून त्यांना दिल्लीच जिंकता नाही आली, कारण ते अरविंद केजरीवाल यांनी ताब्यात ठेवलेली. आम आदमी पक्षाचा इतका मोठा प्रभाव दिल्लीच्या राजकारणावर अजूनही आहे, आणि नक्कीच त्यांच्या अटकेचा मोठा परिणाम झाला आणि त्यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नीने ज्या पद्धतीने येऊन बाहेर माध्यमांसमोर आणि लोकांमध्ये त्या मिसळल्या, त्यामुळं आम आदमी पार्टीला तिथं प्रचंड मोठ्या पद्धतीनं रिस्पॉन्स मिळतो आहे, आणि भाजपला परत दिल्ली अवघड जाणार आहे असंच त्याच्यातून चित्र दिसते. नक्कीच. म्हणजे काय आहे की आपण भारताच्या 3 भागांचा जो आहे, म्हणजे साधारणतः 2 भागामध्ये साऊथ आणि नॉर्थ असं जे म्हणत असतो तसं ज्या पद्धतीनं बघितलं की सगळ्यात मोठा माझा सरांना एक प्रश्न आहे की सर, आपण फक्त उत्तर भारत आणि दक्षिण भारत यावर विचार करतोय, तर पंजाबबद्दलही आपण थोडंसं बोललं पाहिजे. आणि बाकीची वायुव्येकडली छोटी छोटी राज्य आहे त्या सगळ्या राज्यांकडं कसं बघता आणि तिकडं कसं असेल? नाही, छोट्या राज्यांकडे भारतीय जनता पक्षाचं त्या मनानं दुर्लक्ष झालं असंच म्हणावं लागेल, कारण त्यांनी ज्या पद्धतीने ही राज्य मोठ्या राज्यांवर एकतर त्यांचं आत्ता पण दावा होता 400 पारचा जेव्हा दावा केला होता त्या अर्थी त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला विजय मिळेल असंच त्यांचं गणित असायला पाहिजे, कारण त्याशिवाय 400 पार आकडा होऊच शकत नाही. पण 400 पारचा नारा देताना परत भाजप काही ठराविक राज्यामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशन करताना दिसला, तिथं त्यांनी जास्त जोर लावला. त्याच्यामध्ये अमित शहांना उत्तर प्रदेशमध्ये जे मोठी आशा होती ती त्यांची लयाला गेली. पण बाकीचे राज्य, आता मी जे 3 राज्याचा उल्लेख केला, ओडिशा, केरळ आणि तेलंगणा, इथं त्यांना जर 10 ते 15 जागाचा फायदा होणार असेल तर तिथं त्यांना आणखीन फायदा करून घेता आला असतं खरं म्हणजे. पण तिथं तेवढा फायदा होताना दिसत नाही, कारण या 3 राज्यामध्ये जागा जरी कमी असल्या तरी एकूण जागांच्या तुलनेत अगेन्स्ट ह्यावेळेस 15 जागा त्यांना जास्तीच्या मिळतील असं आता म्हटलं जाते. मग आता तुम्ही जो उल्लेख केला पंजाबमध्ये सुद्धा हीच परिस्थिती राहिली की जसं आपण दिल्लीचा उल्लेख केला, 2014च्या निवडणुकीनंतर पंजाबमध्ये सुद्धा सतत एकदा आम आदमी पार्टी एकदा काँग्रेस तिथे जिंकलेली आहे, त्यामुळं तिथंही त्यांना फार फायदा होईल असं काही चित्र दिसत नाही. नक्कीच. हा जो आहे म्हणता येईल की एक प्राथमिक चर्चा आहे, आणि 6व्या आणि 7व्या टप्प्यानंतर याच्यामध्ये आपल्याला नेमके एक्झिट पोलचे आकडे येतील, त्याच्यावर आपल्याला एक्सपर्ट ओपिनियन पण घेता येईल, आणि त्यावेळेस अधिक चित्र स्पष्ट होईल. देशाचा मूड काय? तर देशाचं मूड सरळ 3 वाक्यात जर सांगायचं असेल तर आजच्या घडीला भाजप जे आहे ते खूप काठावरती पास होईल असं अशी शक्यता आजच्या घडीची आहे. 2 टप्प्यांचं निवडणूक बाकी आहे, म्हणजे सरकार बनवेल पण काठावर बनवेल, हा एक देशाच्या मूडची एक चर्चा आहे. नंबर 2 जे आहे की भाजपाचा बहुतांश जे आहे उत्तर भारत, म्हणजे सगळ्यात मोठं गणित आहे राजस्थान, उत्तर प्रदेश या सगळ्या जागांवरती, मध्य प्रदेश या 3 राज्यांवरती अवलंबून आहे. आणि नंबर 3चं त्याच्यामुळे महाराष्ट्र जे आहे, महाराष्ट्राची निवडणूक भाजप किंवा एनडीए आघाडीला जी आहे ती जड गेली आहे. ह्या जो आहे एकंदरीत 3 वाक्यात महाराष्ट्राचा देशाचा मूड आहे. आणि याच्यामध्ये अजून ज्या बदल होतील किंवा अजून जे ओपिनियन येतील, अजून सर्वे येतील, त्यावरती आपण नक्कीच बोलत राहू. पुढच्या भागामध्ये आपण जेव्हाही शूट करू तेव्हा इथली जी निवडणूक पार पडणार आहे मतमोजणीच्या दृष्टीनं, ही मतमोजणी कशा पद्धतीनं पार पडते, फेऱ्या आणि फेऱ्यांचं नियोजन आणि कशा पद्धतीने काउंटिंग केलं जातं यावरती सविस्तर बोलणार आहे. तिथल्या ही जी यंत्रणा राबवतो त्या सगळ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी आपण बोलणार आहे. त्यांच्याशी चर्चा करून कशा पद्धतीनं निकाल जाहीर होतील आणि ती पद्धत कशी असतात, तर या सगळ्या मान्यवरांकडनं जाणून घेणार. त्यांनी अनेक वर्ष रिपोर्टिंग केलं आहे, काही सगळं कसं असेल. पुढच्या भागामध्ये निवडणूक मतदान प्रक्रिया किंवा निवडणुकांची मतमोजणी प्रक्रिया कशी पार पडते यावरती स्पेशल एपिसोड करणार आहे. तोपर्यंत बघत राहा गल्ली ते दिल्ली. नमस्कार.